नमस्कार, जय भीम. मी मुबीन मुल्ला अष्टेकर. आज मी अहमदनगर जिल्ह्यात आहे. शरद कृषी महाविद्यालय जैनापूर तालुका शिरोळ या कॉलेजचा परवाना रद्द करण्यासाठी मी परवापासून या राहुरी विद्यापीठाच्या इथं उपोषण सुरू करणार आहे. आमदार आपल्या अधिकाराचा आणि पदाचा गैरवापर करत आहेत. राजेंद्र पाटील यड्रावकर हे सत्तेचा माज करून स्वतःचं कॉलेज हे बेकायदेशीररित्या उभं करून 100 एकर जागा दुसऱ्याची दाखवून तिथं त्यांनी हे मान्यता मिळवलेली आहे. हे सिद्ध असतानाही प्रशासकीय अधिकारी कारवाई करत नाहीत. कुलगुरू ते आहेत ते कारवाई करत नाहीत. त्या कुलगुरूंना सेवेतनं बडतर्फ केलं पाहिजे ही मागणी आता माझी उद्यापासून असेल. आणि औरंगाबादचे सहकारी असतील, अहमदनगरचे सहकारी असतील, अनेक जण या उपोषणाला परवा दिवशीपासून येतील आणि मी माझं उपोषण अत्यंत ताकदीनं लढवीन. पण मला एवढंच सांगायचं आहे, या देशात संविधान सगळ्यात मोठं आहे. आमदार खासदार मोठा नाही. आमदार खासदारांनी सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर आपल्या अधिकाराचा गैरवापर करू नये. मला त्यांना एवढंच, ही माझी धमकी इशारा समजा. पण चुकीचं काम करू नका. परत याच्यानंतर नाशिकला तुम्ही जी मेडिकल कॉलेज काढलेलं आहे तेही कशा पद्धतीनं मंत्री असताना त्याची मान्यता मिळवलेली आहे याचा देखील खुलासा होईल. आणि याबाबत मी आता उपोषण झाल्यानंतर 2 दिवसात हायकोर्टात पण जाणार आहे. निवडणुकीच्या बाबतीत पण हायकोर्टात जाणार आहे. मी तमाम जनतेला विनंती करतो की जैनापूर आणि आसपासच्या नागरिकांना विनंती करतो की तुमची फसवणूक झालेली आहे. तुमच्या नावावर हजारो एकर जमिनी लुटलेल्या आहेत. अशा आमदाराला तुम्ही साथ देत आहेत आणि असा आमदार बेकायदेशीर त्या कॉलेजला मान्यता मिळवून कोट्यवधी रुपयाची संपत्ती मिळवत आहे. याचा देखील प्रशासनाने विचार करावा. धन्यवाद. जय भीम. संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.